नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला शिजलेल्या मिरचीचा आगळा वेगळा पदार्थ ठेचा बनवून दाखवतोय. आणि आपण ठेचे तर नेहमीच खातो, पण हा अशा प्रकारे करून बघा. मिरच्या शिजून आपल्याला घ्यायचे आहे. तिथे पाणी ठेवलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास. पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता तुम्ही. आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. तुम्हाला किती ठेचा बनवायचा त्याच्यानुसार इथे आवडीप्रमाणे मिरची ठेवा. इथे तिखट मिरचीचा वापर करायचा. ते गावरान मिरची घेतलेली आहे, तिखट मिरची आहे, त्यानुसार इथे वापरलेली आहे. तुम्ही कमी तिखटाच्या घरामध्ये चालत असेल तिखटाचं वापरू शकता, कमी तिखटाच्याही वापरू शकता. परत एक वेळ शिजून घेते. मिरच्या शिजलेल्या नाहीत, कमी जास्त वेळ लागू शकतो मिरच्या शिजण्यासाठी. आणि इथे पाहू शकता आता हे मिरच्या किती छान उकळी झालेली आहे बघा. आणि मिरच्या पण छान शिजून गेलेल्या आहेत. शिजल्यानंतर अशा जाड होतात, फुगतात त्या, म्हणजे ते लगेच कळतात तुम्हाला. अशा प्रकारे खूप जाड होतात ते शिजून गेल्यानंतर. आणि सहज उठली ते पाहू शकता. आता अशा प्रकारे शिजून घ्यायचे. इथे जवळून दाखवते मी तुम्हाला. हां, आता हे झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या पाण्यामधून. पाणी अजिबात ठेवायचं नाही, पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आणि इथे पहा, पाणी आता हे पूर्ण निथळून घेतलेलं आहे. झाऱ्यानेच काढायच्या मिरच्या. आता हे थंड बऱ्यापैकी करून घ्यायचे आहे. आता हे थंड करून घेते हे मिरच्या. आणि इथे पहा किती छान दिसतं शिजलेली मिरची. आता काय करायचं आहे, खलबत्त्याचा रुचना प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. असे मॅश करून घ्यायचे, आबडधोबडच वाटून घ्यायचे. यावरून मीठ वगैरे काही टाकलेलं नाही, असेच मॅश करून घ्यायचे आबडधोबडच. जास्त बारीक करायची गरज पण नाही आहे. जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर थोडंसं खलबत्त्याला ठेचून घ्या. आणि हे झालेलं आहे, इथे पाहू शकता बघा. असंच आबडधोबड वाटून घ्यायचे. बिया पण अशा दिसत असतील, पण ते काहीच होत नाही, कारण बिया शिजलेल्या आहेत पूर्ण, काही होत नाही त्याच्यामुळे. आणि आता इथे लोखंडाचा तवा वापर केलेला आहे. जर लोखंडाचा तवा नसेल तुमच्याकडे तर साध्या कढईमध्ये सुद्धा करू शकता हा ठेचा. पण लोखंडाची तव्याची चव वेगळीच असते, त्याच्यामुळे मी इथे बनवते. आता आवडीप्रमाणे तेल इथे टाका. तेलाचा वापर कमी जास्त, पण तेल थोडंसं जास्तच या मिरचीमध्ये असू द्या. आपण पाण्यामध्ये शिजवल्या ना त्याच्यामुळे. आता एक गड्डी लसणाची घेतलेली आहे अख्खी मी. आणि अख्खा लसण टाकायचं यामध्ये. जिरं वगैरे काही बाकी टाकणार नाही. लसण टाकलेलं आहे. छान परतून घ्यायचं. तेल गरम छान करून घ्यायचं आहे. आता हे ब्राऊन कलर येईपर्यंत, जास्त करपून सुद्धा घ्यायचा नाही लसण. आता हे ब्राऊन कलर येईपर्यंत असं छान तळला पाहिजे. हे लसण खूप छान येतो लसण तळताना, वास मस्त असा खमंग. जास्त करपून घ्यायचं नाही लसण, नाही तर चव बदलते ठेचायची. ब्राऊन कलर येईपर्यंत, असं गुलाबी सोनेरी कलर येईपर्यंत असा परतून घ्यायचा. आता ही मिरची त्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे, जे आबडधोबड वाटून घेतलेली आहे ती छान या तेलामध्ये परतून घ्यायची. तेलाचा थोडासा जास्त वापर इथे करा. तेलामध्ये छान आपण ही शिजून घेतलेली आहे. आणि हे तेलामध्ये जर अशी परतून घेतली ना, खूप छान चवीला लागते. आणि इथे पहा, छान परतून घेतलेली आहे मिरची. गॅस कमीवर ठेवायचा, चवीनुसार मीठ वरून टाकायचं आहे. आणि 3 ते 4 शेंगदाण्याचं कूट भाजलेलं टाकायचं, कच्चं टाकायचं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये शेंगदाण्याचं कूट असते. आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे ठेचा. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी घरामध्ये भाजीला काही नाही, जास्त बनवून ठेवायचा. मस्त गरम भाकरी बाजरीची ज्वारीची, त्याच्यासोबत भाजीला जरी नसेल तर खाऊ शकतो आपण गरमागरम. आणि बघा इथे किती छान. आणि जास्त करून ठेवलेलं आहे, 2 ते 3 दिवस आरामात टिकते, काहीच हरकत नाही. करून बघा. आणि डब्यावर सुद्धा आपण देऊ शकतो बाहेरगावी जायला. खूप छान उत्तम पर्याय आहे. आणि करून पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. झटपट होणारा ठेचा आहे, काहीच वेळ लागत नाही. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.